जालन्यातील अंतरवाली सराटीत वर्षभरापूर्वी म्हणजेच 1 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या दगडफेक आणि लाठीचार्जवरून आता राजकारण तापले. कारण अंतरवाली सराटीतील दगडफेकी मागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. दगडफेक लाठीचार्ज नंतर जरांगे निघून गेले होते, मात्र टोपे आणि रोहित पवारांनी परत आणल्याचा दावा भुजबळ यांनी केलाय. तसंच लाठीचार्जनंतर पवार आणि ठाकरे गेल्यामुळे जनतेसमोर एकच बाजू आली, असं वक्तव्य भुजबळांनी केलंय. छगन भुजबळांनी केलेल्या या आरोपांवर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. छगन भुजबळांचा बोलवितधनिक वेगळा आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण जावं यासाठी फडणवीस यांचे समर्थक गुणरत्न सदावर्ते कोर्टात गेले होते. यानंतर भाजप ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवत असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. मग आता काय झालं, असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. राजकीय स्वार्थासाठी दुटप्पी भूमिका घेणं योग्य नसल्याचंही रोहित पवार म्हणाले. दरम्यान भुजबळांच्या आरोपांवर जरांगेंनीही पलटवार केला. लाठीचार्ज नंतर पळून गेलं होतं का, याची चौकशी फडणवीसांना करायला सांगा, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला आहे. या वादानंतर छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं. रोहित पवारांचा हात आहे, असं हाके म्हणाले. त्यावर तुम्ही मला प्रश्न विचारला, मी आज बोलतो असं नाही. 6 महिने झाले मी सांगतोय, जे सांगण्यात येतं. रोहित पवार आणि राजेश टोपेंनी त्याला पुन्हा तिथे आणून बसवलं. तिथले सगळे लोक हे सांगतात. हे मी आज नाही 6 महिन्यांपूर्वी बोललो, त्यामध्ये नवीन काय, असं छगन भुजबळ म्हणाले.